सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। खिचडी घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आलेली आहे। विशेष ईडी कोर्टाने ही कोठडी सुनावलेली आहे। कथित खिचडी घोटाळा आणि या प्रकरणी सूरज चव्हाण यांना आज विशेष कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। FIR मध्ये सूरज चव्हाण यांचं नावच नाही आहे। त्यांनी जी अरेस्ट मेमो बनवला आणि त्यांनी जी रिमांडसाठी जी कारणं दिलीत ना, त्या कारणामध्ये त्यांनी फक्त एकच कारण सांगितलं आहे की जी सूरज चव्हाण इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला फक्त इव्यासी उत्तर देतात, हे एवढं एकमेव कारण दिलं आहे। पहिली गोष्ट त्यांनी जो FIR मध्ये खरं तर नाव असायला होतं, विदाऊट त्यांचं नाव त्यांनी डायरेक्ट त्यांना अरेस्ट केलेलं आहे। हे आता आरोप आहे ते सगळं इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। आता सध्या इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, अजून आता तरी इन्व्हेस्टिगेशन पूर्णतः झालेलं नाही आहे। हा फक्त फर्स्ट स्टेप आहे इन्व्हेस्टिगेशनची, त्यामुळे अजून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसमध्ये आहे। त्यांच्या जे अरेस्ट मेमोमध्ये तशी काही कारणच नव्हती की जेव्हा रिमांड घ्यायचं असेल ना, त्या रिमांडला त्यांनी तशी काही कारणच दिली नाही आहेत की आम्ही अरेस्ट का करतोय किंवा त्यांना जी रिमांड हवे किंवा कस्टडी हवे त्या कस्टडीसाठी कारणच दिली नाहीत। त्यामुळे आमची ही आर्ग्युमेंट होती की ते पॉलिटिकल इन्फ्लुएन्शियल आहेत, या एकाच कारणावर त्यांना अरेस्ट केलं गेलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।